गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देणाऱ्या HPV लसीबाबत सोशल मीडियावर विविध अफवा पसरवल्या जात आहे. मात्र नागरिकांनी अशा भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी केले आहे. महिलांमध्ये आढळणाऱ्या गंभीर आजारांपैकी गर्भाशय मुखाचा कर्करोग हा अत्यंत धोकादायक आजार मानला जातो. या कर्करोगाचे प्रमुख कारण म्हणजे हा विषाणू. मात्र योग्य वयात HPV लसीकरण केल्यास या आजाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. सध्या सोशल मीडियावर HPV लसीबाबत चुकीची व दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात असल्याचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून अनेक मुली महत्त्वाच्या संरक्षणापासून वंचित राहण्याचा धोका असल्याची खंत आरोग्य तज्ज्ञांनी केली आहे. HPV लस पूर्णपणे सुरक्षित असून जगातील अनेक देशांमध्ये ती मोठ्या प्रमाणावर दिली जाते. या लसीचे गंभीर दुष्परिणाम आढळलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही शंका असल्यास अधिकृत आरोग्य केंद्र किंवा तज्ज्ञ डॉक्टरांकडून माहिती घ्यावी. दरम्यान गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी आरोग्य यंत्रणेकडून जनजागृती मोहीम राबवली जात आहे. 14 वर्ष पूर्ण आणि 15 वर्ष न झालेल्या मुलींना ही लस सरकारी रुग्णालयामध्ये मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पालकांनी अफवांकडे दुर्लक्ष करून आपल्या मुलीच्या आरोग्यासाठी योग्य वेळी HPV लसीकरण करून घ्यावे असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. 28 फेब्रुवारी 2026 पासून माननीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते आणि 8 मार्च 2026 माननीय आरोग्यमंत्री यांच्या हस्ते, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या हस्ते स्टेट लेवलचं HPV वॅक्सिनेशन लॉन्च करण्यात आलं आहे. तुम्हाला माहीत जर असेल तर HPV वॅक्सिन, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, हा जो वॅक्सिन आहे खूप महाग आहे. तो इझिली अवेलेबल नव्हता. बऱ्याच वर्षी आम्ही पेडियाट्रिशियनकडे जेव्हा प्रायव्हेट प्रॅक्टिशनरकडे जातात डॉक्टर्स, तेव्हा ते इंजेक्शन घेतलं जातं. खूप महाग आहे, 10,000च्या वरती कॉस्ट आहे. तीच वॅक्सिन गव्हर्नमेंटने फ्रीमध्ये अवेलेबल केली आहे. ती वॅक्सिन अत्यंत महत्त्वाची आहे. आम्ही ज्यांचे 14 वर्षे कंप्लीट झाले, 15 वर्षाला काही दिवस 15 वर्ष 14 ते 15 वर्ष जे आहेत नाही त्यांना हे वॅक्सिन द्यायचं आहे मुलींना. त्यांना हे वॅक्सिनेशन फ्रीमध्ये सगळ्या सरकारी दवाखान्यामध्ये अवेलेबल आहे. जास्तीत जास्त लोकांनी त्याचा फायदा घ्यायला पाहिजे. सर्वायकल कॅन्सर असतील किंवा ब्रेस्ट कॅन्सर असेल किंवा ओरल कॅन्सर, हे जीवघेणे आजार आहे. त्याच्यापैकी सर्वायकल कॅन्सर हा समजू येत नाही, खूप डेंजरस आहे. जेव्हा कळतो त्या यंग मुली आणि बाया याच्यामुळे वाढतात. आणि त्याचं प्रिव्हेन्शन करायचं असेल तर HPV वॅक्सिन हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि अतिशय महत्त्वाचा वॅक्सिन आहे. आपण लक्षात घ्या, आपण पोलिओसारखे किंवा देवीचा आजार वगैरे, धनुर्वादासारखे किंवा रेबीजसारखे आपण हे वॅक्सिनने आजार कंट्रोल केले आहे. तर जर सर्वायकल कॅन्सर कंट्रोल करायचं असेल तर वॅक्सिन घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि खूप कॉस्टली वॅक्सिन आहे. त्यामुळे हा सर्वसामान्यांसाठी उपलब्ध आहे. जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यायला पाहिजे. एकंदरीत पाहतोय आपल्याकडे चांगलं काही काम सुरुवात झाली की त्याच्याबद्दल काहीतरी वावटं उठवलं जातं. खोटं काहीतरी फेसबुकवर, व्हॉट्सअपवर, यूट्यूबवर टाकलं जातं आहे. वॅक्सिन डेंजरस आहे, हे आहे, ते आहे, बरेच खोटे व्हिडिओ चालू आहे. कृपया अफवावर विश्वास ठेवू नका. मी जिल्हा शल्यचिकित्सक आहे. जिल्ह्याची जबाबदारी आमची आहे आणि आम्ही जबाबदारीने ही वॅक्सिन सगळ्यांना घ्या हे मी आवर्जून सांगेल. माझी मुलगी आहे, तिला पण मी वॅक्सिन दिलेलं आहे. जर काही राहिलं असतं तर मी वॅक्सिन माझ्या मुलीलासुद्धा दिलं नसतं. कळकळीचं आव्हान आहे, कुठल्याही अफवाला, खोट्या गोष्टीला, खोट्या व्हिडिओला, खोट्या व्हॉट्सअपच्या आव्हानाला बळी पडू नका. आपलं मुलीचं भवितव्य जर चांगलं ठेवायचं असेल, तिला जर कधी व्यवस्थित जगवायचं असेल, तिचं जर सर्वायकल कॅन्सरपासून प्रोटेक्शन पाहिजे असेल तर ही वॅक्सिन अत्यंत महत्त्वाची, अत्यंत गरजेची आणि अत्यंत त्याच्यात काही साईड इफेक्ट नाही आहे. आपण कोणालाही देऊ शकतो. सध्याच्या काळात परीक्षेचा दिवस चालू आहे. लोकांना वाटतं ताप येईल का, हे त्रास होईल का, ते त्रास, अजिबात काही होत नाही. अत्यंत सेफ वॅक्सिन आहे. 160पेक्षा चांगल्यात जास्त देशामध्ये वॅक्सिन दिली जाते. भारतामध्ये अवेलेबल आहे. प्रायव्हेटमध्ये आपण जोरात सगळे पैसे, महाग वॅक्सिन पैसे देऊन घेत आहेत. त्या ज्या कोणी वॅक्सिन घेतले त्यांना पाहिजे ते विचारा. तुमच्या बिल्डिंगमध्ये, तुमच्या घरात, तुमच्या गावात विचारा. ज्यांनी HPV वॅक्सिन घेतली त्यांनी कितीला घेतली आणि त्यांना किती पैसे द्यावे लागले. आणि ही वॅक्सिन आता सरकारीतर्फे फ्रीमध्ये मिळते. तर आपण याचा जास्तीत जास्त लाभ घ्यायला पाहिजे आणि कुठल्याही अफवाला कृपया बळी नका पडू. अत्यंत महत्त्वाची वॅक्सिन आहे. कळकळीची विनंती आहे, फ्री मिळते, घ्यायला पाहिजे. हे ट्रायल बेसिसवर जरी असलं 14 ते 15 वर्षासाठी, थोड्या दिवसानंतर ही वॅक्सिन सगळ्या स्त्रिया, मुलींसाठी जे 10 वर्षापेक्षा मोठे त्यांना फ्री मिळणार आहे. त्याच्यामुळे वॅक्सिनचं अतिशय सेफ आहे. घाबरून जायचं कारण नाही. तुम्हाला जर काही शंका कुशंका असतील तर कृपया जवळील सरकारी दवाखाने आहेत
PSC आहे, RH आहे, SDH आहे, जिल्हा रुग्णालय आहे, महानगरपालिकेचे रुग्णालय, इथल्या डॉक्टरांना जाऊन भेटा, तुमच्या शंकाचं नक्की निरसन केलं जाईल. परंतु ही वॅक्सिन घ्या, हे मी तुम्हाला कळकळीने आव्हान करतो. अतिशय चांगली वॅक्सिन आहे आणि फ्रीमध्ये मिळते. कृपया करून कुठल्या याला अफवाला बळी न जाता ही वॅक्सिन घ्यायला पाहिजे. धन्यवाद.